हल्ली पर्यावरणाबद्दल फक्त वाईटच बातम्या ऐकायला मिळतात, पण सगळी मानवजात एकत्र आली तर पर्यावरणाच्या कितीही मोठ्या संकटातून मार्ग निघू शकतो। याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल। ओझोनच्या थराचे संरक्षण करण्यासाठी 1987 मध्ये झालेला एक ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय करार जगातल्या 198 देशांनी एकत्र येऊन केलेला। ओझोनचा थर विरळ होत चाललाय, त्याला छिद्र पडले, त्यामुळे जीवसृष्टीला धोका आहे। त्वचेचे आणि डोळ्यांचे आजार वाढत आहे, याबद्दल आपण ऐकलंय। पण आनंदाची गोष्ट म्हणजे हा ओझोनचा थर हळूहळू पूर्वस्थितीत येतोय, त्याचं छिद्र कमी होतंय आणि हे आपण सर्वांनी मिळून केलेलं आहे। हा ओझोनचा थर आहे तरी काय, तर पृथ्वीच्या वातावरणात 15 किलोमीटरच्या वरती आणि 30 किलोमीटर पर्यंत पसरलेला एक वायूचा पडदा आहे। हा पडदा सूर्याचे अल्ट्राव्हायोलेट म्हणजे अतिनील किरण पृथ्वीपर्यंत पोहोचू देत नाही। काय आहे हा ओझोन वायू, तर आपण श्वास घेतो तो ऑक्सिजन वायू O2 2 ऑक्सिजनच्या अणूंपासून बनतो, पण असे 3 अणू एकत्र येऊन बनतो ओझोन O3। हा ओझोन अल्ट्राव्हायोलेट किरण शोषून घेतो आणि उष्णता बाहेर टाकतो। यामुळे होतं काय, अल्ट्राव्हायोलेट किरण पृथ्वीवर खूप कमी पोहोचतात आणि बरेचसे ओझोनमध्ये शोषले जातात। जर अल्ट्राव्हायोलेट किरण जास्त प्रमाणात आपल्या शरीरावर पडली तर त्यांच्या ऊर्जेमुळे आपल्याला त्वचेचा कॅन्सर, डोळ्यांचे आजार सुद्धा होऊ शकतात। अल्ट्राव्हायोलेट किरणांची ऊर्जा इतकी असते की त्यामुळे आपल्या पेशींमध्ये असलेल्या DNA मध्ये बदल होतात। हा ओझोनचा पडदा म्हणजे आपल्या पृथ्वीचं सनस्क्रीन आहे। हा पडदा विरळ का झाला होता, तर आपल्याच चुकीने। 1970 आणि 80च्या दशकात घेतलेल्या मोजमापांवरून शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की क्लोरोफ्ल्युरोकार्बन म्हणजे CFC नावाचं एक रसायन वायूच्या रूपात वातावरणात जात आहे आणि ओझोनच्या थरातील ओझोन संपून टाकत आहे। या CFC मुळे ओझोनच्या O3 पासून ऑक्सिजन वायू तुटून निघतो आणि पृथ्वीचे हे सनस्क्रीन लोशन पुसले जाते। हा ऑक्सिजन वायू आपल्याला श्वास घेण्यासाठी उपयोगाचा असला तरी अल्ट्राव्हायोलेट किरण रोखण्यासाठी त्याचा काही उपयोग होत नाही। पण हा CFC आला तरी कुठून, तर हा वायू फ्रीज, AC, केसांचे स्प्रे यामध्ये वापरला जात असे। CFC प्रसरण पावला म्हणजे एक्सपांड झाला की थंड होतो आणि आकुंचन पावला म्हणजे कॉम्प्रेस झाला की गरम होतो। म्हणून तो फ्रीजच्या कॉम्प्रेसरमध्ये वापरला जायचा आणि म्हणूनच तो केसांच्या स्प्रेमध्ये सुद्धा वापरला जायचा। त्यावेळी माहीत असलेला चांगला फ्रीजचा वायू म्हणजे CFC होता। पण हा वायू हळूहळू फ्रीजमधून लीक व्हायचा आणि वातावरणात वरती जाऊन ओझोनला संपवायचा। हे ऐकून तुम्ही म्हणाल की असा किती CFC वायू फ्रीजमध्ये असणार, तर एका फ्रीजमध्ये फार तर अर्धा किलो CFC असायचा। एका संशोधनानुसार 2013 मध्ये जगात 1.4 बिलियन म्हणजे 140 कोटी फ्रीज होते। मग 1987 मध्ये म्हणजे मॉन्ट्रियल करारादरम्यान याच्या अर्धे फ्रीज म्हणजे 70 कोटी फ्रीज असतील असं आपण समजू। 70 कोटी गुणिले अर्धा किलो CFC म्हणजे तब्बल 35 कोटी किलो CFC। एवढा प्रचंड CFC वातावरणात जाण्याचा फक्त धोकाच नव्हता, तर यातला बराच वायू मॉन्ट्रियल कराराच्या आधीच वातावरणात घुसला होता। हा CFC किती धोकादायक आहे हे लक्षात आल्यावर 1987 मध्ये युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्रांनी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा पर्यावरणीय करार केला। जानेवारी 1989 पासून हा करार लागू करण्यात आला, ज्यामध्ये CFC आणि इतर हानिकारक रसायनांच्या वापरावर आणि उत्पादनावर जगभरातून बंदी घालण्यात आली किंवा ते टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आले। आपण म्हणजे भारत या करारात 1992 मध्ये सामील झाला। सुरुवातीच्या काळात यामुळे फ्रीजच्या किमती वाढल्या, उत्पादनासाठी खूप वेळ लागू लागला, ही महागाई सर्वांना सोसावी लागली। पण आता हळूहळू अंटार्क्टिकावर तयार झालेलं ओझोनचं छिद्र लहान होत चाललंय। नासा आणि जागतिक हवामान संघटनेच्या ताज्या अहवालानुसार अंटार्क्टिकावरचं छिद्र 2066 पर्यंत, उत्तर ध्रुवावरचं 2045 पर्यंत आणि उर्वरित जगातलं 2040 पर्यंत भरून येईल आणि ओझोनचा पडदा 1980 पूर्वीच्या मूळ स्थितीत परत येईल। पृथ्वीचे हे सनस्क्रीन आपण स्वतःच खराब केलं होतं आणि ते पुन्हा दुरुस्तही आपण स्वतःच करत आहोत। त्यामुळे पर्यावरणाबद्दल सगळ्याच बातम्या वाईट नसतात। कधी कधी संपूर्ण जग एकत्र आलं तर इतिहासही बदलता येतो। आता ही हवामान बदलासारखं आणखी एक मोठं संकट आपल्या समोर आहे। एल निनोचा धडा आपल्याला मिळालेला आहे, पण ओझोनच्या थराची ही गोष्ट सांगते की योग्य निर्णय घेतले, जग एकत्र आलं आणि आपापल्या वाट्याचं छोटं काम प्रत्येकाने केलं तर अशक्य वाटणारं संकटही आपण दूर करू शकतो।